आजच्या बिग बॉसच्या एपिसोड बघितली आणि मला सांगा ज्या प्रकारे विशालने चालाकीने चाबी संस्कृतीकडून घेतली आणि सर्वजण खास करून प्राजक्ता म्हणते की तू माझा खरा फ्रेंड असेल ना किंवा खरा माझ्या टोळीतला असेल किंवा खरा माझा काहीतरी असेल ना तर तू प्लीज चाबी तिला वापस नको करूस, ह्या चाबीचा फायदा उठव. आणि जेव्हाच ही प्रभूने गोष्ट केली, चालाकीने चाबी वगैरे घेतलं, तेव्हा ही प्राजक्ताच त्याला वाईट म्हणत होती. विशाल तिला वाईट म्हणत होता की चोरीचे धंदे मी करत नाही, आम्ही स्वतःच्या मेहनतीवर कष्ट करतो, आम्ही दुसऱ्यांचा फायदा उठवत नाही. आणि स्वतःच तिचा फ्रेंड करत आहे, विशाल करत आहे. तर डबल ढोलकी, डबल स्टँडर्ड प्राजक्ताचे दिसून येतात की स्वतःच्या फ्रेंडला म्हणते की ह्या चाबीचा फायदा उठवणं. स्वतः विशाल जो एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत होता की नाही रे, मी फक्त चाबीनं फक्त मी स्वतःच्या कमाईवर कमतो, मी काही करत नाही, मला काही इन्सिक्युरिटी नाही आहे, मी जिंकणार आहो, मी हा आहो, जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्याच्या. दुसऱ्यांची जेव्हा चाबी खेचते आणि तिला स्वतः म्हणते की मला सेफ राहायचे म्हणून मी चाबी घेते, त्यांचे डबल स्टँडर्ड दिसतात. आणि जेव्हा प्रभूनं घेतली होती तर प्रभूला किती लांछन केला, प्रभूला किती वाईट बोलत होते, प्रभूला किती टोमणे देत होते. परंतु हे जेव्हा स्वतः करतात तर केव्हा चांगल्या रीतीने पांघरून घालतात की अरे चोरी थोडं केलं ना, हातातून घेतलं ना, आता त्याचा फायदा उचलूच शकते. वा वा, ह्या लोकांना म्हणतात की डबल स्टँडर्ड. आणि प्रभूला जे लोकांनी वाईट म्हटलं ना, लिटरली शेम ऑन यार, की एवढे लोक वाईट आहेत, पण प्रभूने जे केलं ना दॅट इज अ बेस्ट थिंग एव्हर. आणि हे जे ह्या लोकांचे ना रिअल डबल स्टँडर्ड दिसून येतात, विशाल आणि प्राजक्तासारख्या लोकांचे.